पृथ्वीराजची कुस्ती महाराज केसरीला गेली. आम्ही स्वतः होतो सगळं तिथं. बरोबर. मी म्हटलं मला जरा वाईट वाटलं का तर शिवराज राक्षेला एवढ्या मोठ्या महान पैलवानला फायनल हरवलं आणि फायनल न कळत कुस्ती गेली. मी म्हटलं बाळा असं काय झालं, काय म्हणजे मलाच काय समजलं नाही. म्हणजे महाराष्ट्राची फायनल गेली त्यावेळेला. फायनल गेली त्यावेळेला. तर मला सांगितलं, म्हणजे मी त्याला लय म्हणजे मी काय म्हणतोय त्यानं मलाही सांगितलं. मला म्हणलं पप्पा मला कुस्तीतलं सगळं किताब घ्यायचं आहे. काय सांगितलं, कुस्तीतलं सगळं किताब घ्यायचं. उप महाराज केसरी गेल्यावर काय फिलिंग असते हे मला बघायचं होतं. एवढा मोठ्या मनाचा पैलवान आहे. खरं असं म्हणलं. असं म्हणला माझ्या सगळी आम्ही लेकर एका जागी मी स्वतः पृथ्वीराजची कुस्ती बघितली. काय पृथ्वीराजची कुस्ती ती म्हणजे तशी ती आलेलीच होती. दादासाहेब की त्या दिवशी त्याचा दिवस चांगला, दादासाहेब तो माणूस पण पैलवान पण चांगला आणि लक पण चांगलं दादासाहेबचं. त्यामुळे दादासाहेब त्यांना हे कुस्ती आली दादाला. पण कोई बात नाही. पण ही फार मोठी गोष्ट पृथ्वी बोलला त्याबद्दल मी त्याचं म्हणजे त्याच्याबद्दल एक अभिमान व्यक्त करतो आणि गर्व व्यक्त करतो. मला पण तो बोलल्यानंतर माझ्या सुद्धा मनात जी स्वतः थोडी वेदना होती की बाबा आपली डबल महाराज केसरी गेली ती सुद्धा निघून गेली लगेच. मला पण स्वतःला वाटलं बरोबर आहे, हा जो बोलतोय एकदम बरोबर आहे. का तर सगळं कुस्तीतलं किताब म्हणजे मला ही हरिश्चंद्र मामांची गोष्ट आठवली की हरिश्चंद्र मामांनी गंगावेशमध्ये हरिश्चंद्र मामा सांगायचं झालं तर हरिश्चंद्र मामा काय करायचं, सकाळी 15 ते 20 मिनिटं बौद्धिक चाचणी घ्यायची मुलांची. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, कशापासून लांब राहावं, कशाला स्वीकारा किंवा काय करा, तुम्ही किती वेळ द्या, कशासाठी काय करा, हे सगळं सांगायचं. अशी पूर्व तुटून उठायची. जय हिंद, जय भारत. आज 14 इंटरनॅशनल खेळलेला पैलवान पृथ्वीराज पाटील यांच्या घरी आलेला आहे. ज्यामध्ये सातारामध्ये महाराष्ट्र केसरी गदा घेतली, परवा उपमहाराष्ट्र केसरी झाला, त्याचबरोबर महाराष्ट्र चॅम्पियन आहे आणि शेणातलाचा एक नावाजलेला पैलवान आहे. त्यांच्या घरी आलो. त्यांची वडील आज आमच्या बरोबर आहेत. तर त्यांची मुलाखत ऑलरेडी आपण पहिली घेतलेली होती, ती गोट्यात घेतली होती. याच ठिकाणी गोटा होता जिथं आता घर बांधलं इथं, आणि ह्या गदा नव्हत्या त्यावेळी. ते 1-2 गदा होत्या बाकी ठेवलेल्या. पण आज त्यांचं घर आहे, त्या घरी आलोय. प्रामाणिक पैलवान काय असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे पृथ्वीराज. मी स्वतः त्याला बघितलेलं आहे. गर्व नसला पाहिजे पैलवानाला किंवा खेळाडूला. तोच पैलवान किंवा खेळाडू उच्च पदाला जातो आणि उच्च लेवलला जातो. तशातलं एक उदाहरण असणार म्हणजे पैलवान पृथ्वीराज पाटील. त्यांचे वडील आहेत, त्यांच्याजवळ आलेलं आहे. त्यांच्याकडून थोडासा इतिहास जाणून घ्यायचा. साहेब नमस्कार. नमस्कार. थोडंसं तुमचं नाव सांगा साहेब. माझं नाव बाबासाहेब मारुती पाटील, मुक्काम देवठाण, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन खेळला का कधी? महाराष्ट्र चॅम्पियन नाही खेळलो, पण त्यावेळेला आमची परिस्थिती पण तशी नव्हती. पण मला एक वडिलांच्या इच्छेखातर मी पैलवानगी थोडीफार गंगावेशमध्ये केली. आम्हाला हरिश्चंद्र मामांचा सहवास थोडा मिळाला. विश्वास हरुळे आज गंगावेशचे वस्ताद आहेत. ते आम्ही एक पेटी पार्टनर्स होतो. विश्वास हरुळे, तानाजी पाटील कुंभिवले, आता कुंभी संकुलला कोच आहेत ते. मग तुम्हाला ते PSI नाना पवार वगैरे ओळखीचे होते? आहेत की, सगळी ओळखीचे आहेत. नाना पवार पण ओळखीचे आहेत की, म्हणजे ही सगळी होती त्या गंगावेशला. 93 ते 93, 94, 95 2-3 वर्ष. नाही, मी 1 वर्ष 95लाच मी होतो. पण 93, 94, 95 मी खेळलो कुस्ती. बरोबर. पडळमध्ये शाळेला असताना 8वी 9वी तिथे खेळलो. 10वीला मी गंगावेशला गेलो. बरोबर. 1 वर्ष. तुम्ही बिराजदार मामांच्या जवळ सानिध्यात होता, तरी संस्काराची धडी मिळाली का त्यांच्याकडनं? सगळ्यात मोठं संस्कार धड. आणि आज आमच्या घरात पैलवानकीला जे स्कोप मिळाला, हा डावांच्या संस्काराबरोबर ज्ञानाचाही संस्कार आम्हाला त्यावेळेला मिळालं. कारण हरिश्चंद्र मामांना आम्ही गुरुच मानतो, कारण गुरुस्थानीच ते होते त्यावेळेला. आणि दिनानाथ अण्णा पण त्यावेळेला आम्हाला मोठं मार्गदर्शन झालं दिनानाथ अण्णांचं. कारण त्यावेळेला दिनानाथ अण्णा सकाळी संध्याकाळी आम्हाला प्रॅक्टिसला येतं गंगावेशमध्ये. फक्त प्रॉब्लेम एक होता गंगावेशमध्ये की मॅट नव्हतं, फक्त मातीचा आकार होता आणि मुलं जास्त होती पण नंबर येत नव्हतं. आम्ही लहान होतो त्यावेळेला, म्हणजे 45-50 किलो जास्त नंबर येत नव्हता आखाड्यात. बर, मग असं व्हायचं. मग लहान मुलांना लवकरच घ्यायची 3 वाजताच. बर, आम्हाला 3 वाजताच प्रॅक्टिसला घ्यायची. बर. आणि सकाळी लेटने घ्यायची, सकाळी 10ला घ्यायची. असं व्हायचं. आणि मुलं जास्त असल्यामुळे वेळ मिळत नव्हता. बरोबर. पण तुम्ही त्यावेळी गणपती आंधळकर म्हणा, मारुती माने वगैरे यांच्या सहवासात तुम्हाला भेटला का? थोडा भेटला. मैदानाला गेल्यानंतर म्हणजे कुस्तीचा भेटला नाही, पण मैदान प्रमुख पाहुणे म्हणून यायचे. राबा यायचे, आंधळकर वस्ताद यायचे, पुन्हा दादोमामा यायचे, लक्ष्मण वडार आपले डबल महाराष्ट्र केसरी आपल्या जवळचे केरलीचे ते पण यायचे.
असं मग लक्ष्मी मोठरा मामांशी बोलण्याचा योग कधी आला का तुमचा? आला. मामांशी काय बाबा एखादी गोष्ट काही शेअर करण्याचा योग नाही, आला का? शेअर काय करण्याचा योग आला नाही, पण असंच कारण त्यावेळेला आम्हाला पण भीती असायची ना, एवढं मोठं पैलवान बोलायचं कसं, म्हणजे एवढं फ्री मध्ये कोण बोलत नव्हतं. कारण एवढं आता तुम्हाला सांगतो, आता ह्या 5 वर्षातच आता मी बघतोय कुस्ती क्षेत्रात इतकं वर्ष की जवळजवळ 30 वर्ष झालं मी या कुस्ती क्षेत्रात संलग्न असल्यामुळे असं बघतोय की जो दबदबा वस्तादांचा होता तो आता या 5-10 वर्षात राहिलेला नाही. मुलावून राहिलेला नाही म्हणण्यापेक्षा वस्तादांचा राहिलेला नाही म्हणण्यापेक्षा कसं झालंय, मुलांच्या नजरेत वस्तादांचा कमी झाला असं मला जाणवायला लागलं. कारण इथनं पाठी मग आम्ही कधी वस्ताद नजरेत नजर घालीत नव्हतो, कारण वस्ताद सांगेल तेच आम्हाला तेच शेवट होतं. एखादी गोष्ट द्यायची म्हणजे द्यायची वगैरे त्यावेळेला काय नव्हतं, एवढं काय नव्हतं. आताच ती कुठे फॅट आलंय, चुकीचं घाण आलंय ते, पण असलं नकोच आहे कुस्ती क्षेत्रात. त्यावेळेला नव्हतंच काटा कुस्ती. कधी बिराजर मामा येणार नाही की बाबा जाण त्याला कुस्ती दे, असलं काही नाही. कोणी नाही, कोण वस्ताद सोडाच, त्यांच्या डोक्यात सुद्धा तसलं काही नाही. मागण्यान सुद्धा म्हणजे कोण पार्टनर असतील किंवा हे असतील ह्यांच्या डोक्यात तसलं नव्हतं बाबा कुस्ती द्या आणि घ्याने असली काही भानगड नाही. काटा कुस्ती कुस्ती बरोबर. आपण स्वतः पाडू किंवा पडू. पण शाहू गंगावीस तालमीला छत्रपती शाहू महाराज वारसा मिळाल्यामुळं, त्यांची पैलवान तिथे खेळल्यामुळं किंवा शाहू महाराज स्वतः तिथे खेळल्यामुळं शाहू महाराज एक वेगळी ऊर्जा मिळत होती का नाही? 100% आणि आहेच, गंगावेश तालमीत आहेच. खरं शाहू महाराजांची ऊर्जा अजून आहे. खरं. आणि कोल्हापूर गंगावेश मध्येच म्हणण्यापेक्षा कोल्हापूर प्रत्येक तालमीत आहे, पण फक्त आपण ती जाणायला पाहिजे. कारण शाहू राजांनी एवढं मोठं योगदान दिलंय आपल्या कोल्हापूर नगरीसाठी आणि पैलवानगीसाठी. कारण आज ही पैलवानगी टिकली ह्याला फक्त एकमेव कारण म्हणजे शाहूराजे आहेत. छत्रपती शिवाजीराजांनी पैलवान केलं, पण त्यावेळेला युद्धासाठी पैलवान केलं, म्हणजे आपलं मराठी साम्राज्य निर्माण करण्यासाठी केलं. पण त्याच्यानंतर जसा काळ बदलत गेला, आपल्याला स्वातंत्र्य मिळत गेलं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शाहूराजांनी पैलवान करायचं, कशासाठी करायचं, स्वतःसाठी करायचं आणि आपल्या देशासाठी करायचं, आपल्या राज्यासाठी, आपल्या गावासाठी करायचं, म्हणून त्यावेळेला ती चालना देत गेली शाहूराजे. त्यामुळं शाहू महाराजांचं योगदान हे फार मोठं आहे. शाहूराजांचं योगदान म्हणजे ते वाखाणण्याच्या शब्दाच्या पलीकडलं आहे. बरोबर. तुमची खासबाग मैदानामध्ये कधी कुस्ती झाली का हो? माझी बरेच वेळा झाली. आणि कुणाबरोबर एखादी आठवणीचा पैलवान तुमचं ज्याच्याबरोबर? इचलकरंजीचा एक पैलवान होता, म्हणजे संपत नाव होते ते, संपत पवार असा, त्याच्याबरोबर झाली. तिने मला पाडला त्या वेळेला. पाडला ते चांगला पैलवान होता. पण आमचं काय व्हायचं आमच्या तालमीत, आमच्या दिनांना चांगल्या पोरासंघाने त्यावेळेला कुस्त्या लावायची. तुमच्या सगळ्यांच्याच जेवढी चांगली वाटतात बाबा त्यांच्या नजर. कारण वस्तादा ह्या जगात वस्तादासारखं शहाणा कोण नाही. कारण दोन टाइम प्रॅक्टिसला असल्यामुळे वस्तादाला माहित असतं हे पोरग काय करणार आहे किंवा कोणा संग खेळणार. बरोबर. आणि वस्तादाना आजकालच वादनेवर सांगतो, कारण विनयरावजी कोरे सावकर, कारण आवर्जून नाव घेतोय मी त्या व्यक्तींचं, का तर पूर्ण ज्ञानी माणूस आहेत मी कुस्ती क्षेत्रात. कारण गेली 30-35 वर्षे ते मैदान घेतातच, 30 वर्षे, पण त्याच्या आधी साहेब स्वतः खेळलेले आहेत तालमीत आणि त्यांना बरंच ज्ञान. कारण घरचं संस्कार काय म्हणतात हे आपण आता तिथं बघितलंय. त्यामुळे कसं होतंय, त्यावेळेला वस्ताद तेही वेगळंच वस्ताद होतं. आणि आता सुद्धा वस्ताद चांगलंच आहे, वस्तादांना कोणाला काय नाही, कारण तिने तेवढं योगदान दिलेलं आहे. बरोबर. फक्त मुलांच्या नजरेत वस्तादाकडे बघण्याचा दृष्टिकोन कमी झाला असं मला वाटतं. ते काय 100% आहे हे आम्ही पण जाणतोय. कारण काय होते, मुलगा परवाच एक मुलाखत घेतली, त्याला सांगितलं अस्लम काजीजवळ एक मुलगा तयार झाला आणि पूर्ण फॉर्मात आलं ते उठून दुसऱ्या तालमीत गेला. मग त्यावेळी त्या वस्तादाला काय वाटेल? चुकीचं आहे, फार चुकीचं आहे. असे भरपूर पैलवान आहेत. होय, त्या वस्तादाने 10-15 वर्ष त्यासाठी कष्ट खाल्लेलं असते, कारण त्यासाठी रात्रीचा दिवस केलेला असतोय. आता तिने स्वतः सॉल्ट काहीच बघितलेलं नसते. नितीन खुर्दसाठी सुद्धा विश्वास हरवले वस्ताद, नाव घ्यायचं नाही कुठल्या व्यक्तीचं, नाही बरोबर. पण ज्या दिवशी नितीन खुर्द विश्वास हरवले वस्ताद सोडून गेला त्या दिवशी त्यापासून त्यांना 1 महिना 2 महिने रात्रीची झोप आली नाही. अहो कशी येणार हो, एवढं कसं असतं, एवढं तयार केलेलं, एवढं चांगला पैलवान तयार करणं, एक पैलवान तयार करणं म्हणजे एक साधन आहे असं मी समजतो. खरं हो, साधनाच आहे. एक नॅशनल पैलवान तयार करणं म्हणजे एक साधन आहे. इंटरनॅशनल महाराष्ट्र केसरी करणं म्हणजे ही महासाधना मी म्हणतो. खरं. हे सहसा होईत नाही, जादू टोना करून काय होईत नाही. जादू टोना हे असलं काय नाही, फक्त ह्यात एक आहे, ह्यात संस्कार चांगले लागतात. आता आमच्या वडिलांनी सांगितलं तसा खाना चांगला लागतोय, दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा, त्या मुलाची जिदारी लागते आणि तिची मेहनत तेवढी लागते. 3 गोष्टी झाल्या तरच महाराष्ट्र. त्रिवेणी संगम झाला तरच सगळ्या गोष्टी होतील. आणि पैलवान घडायला सुद्धा, पैलवानला सुद्धा मी आता जी नवीन युवा पैलवान होणार त्यांना सुद्धा मला हेच सांगायचं आहे, तुम्ही कष्ट करा, चांगला डाएट घ्या, रेस्ट घ्या,
आणि फक्त वस्तादांचा ऐक तरच तुम्ही पैलवान होऊ शकताय. नाहीतर नाही होणार. नाही, कारण कसं असतंय बघा, आजच्या मैदान एक मैदान झालं म्हणजे झालं नाही कुस्ती कुणाचीच, पैलवानची कुणाचीच, तो पडला किंवा जिंकला म्हणजे ते काय मैदान मध्ये लाईव्ह नव्हतं. त्याला बरंच लाईव्ह मध्ये करायचं असते, बऱ्याच गोष्टी पुढे चढ उतार येत असते त्याला आयुष्यात. म्हणजे पडला तरी सुद्धा दुःखी व्हायचं नाही पडलं तर काय दुःखी व्हायचं, जिंकलो तर इतका आनंदी व्हायचं नाही की मी सगळं मिळवलं असं पण होय. एक जीतचे कोई सिकंदर नाही बनता. त्यामुळे परमन जितताना होय, हे आणि असते हार जीत ही प्रत्येकाला पाहिजे. हार आल्याशिवाय पण त्या पैलवानला कळत नाही की आपण कुठे कमी आहे. आणि जिंकलेल्या पैलवानाला सुद्धा समजायला पाहिजे की बाबा आपल्याला सुद्धा अजून सुद्धा काहीतरी करायला लागते. बरोबर ही जिद्द पाहिजे, आणि ही मुलांच्या आता यायला पाहिजे, यायला पाहिजे. ज्यावेळी तुमच्या बरोबर गंगावेश तालमीने विश्वास हरवले म्हणा, ही जो खेळायचे ही पैलवान म्हणून विश्वास हरवले, कसा पैलवान? चांगला माणूस आहे विश्वास, सगळीकडनं चांगला. म्हणजे कधी पूर्वीपासून सगळ्या पोरांना सहकार्य करणं त्या माणसाची म्हणजे भावना चांगली आहे त्या माणसाची. स्वतः तुम्ही बघितले? हो, स्वतः अनुभवलेला आहे स्वतः आम्ही, कारण आम्ही एका ठिकाणी तालमीत असल्यामुळे आम्हाला सगळं ती माहिती आहे. बरोबर. मग तुम्ही एक मोठे पैलवान होऊ शकला नाही, बरोबर नाही? बरोबर. ह्या गदा बघितलं तुम्हाला समाधान वाटतं का? मीच झालोय असं वाटतंय खरंच. पोरगा झालाय म्हणजे मीच झालो. भाऊ जरी झाला माझं, संग्रामपट्टी जरी 2010 त्यानं गोल्ड मेडल आणलं असलं तेव्हा म्हणजे आमचं त्यापासून खरा उत्साह वाढत गेला की जसं आम्हाला समजलं की बाबा 100% आपण पुढे करू शकतोय, म्हणजे महाराष्ट्र केसरी इंटरनॅशनल पैलवान घडवू शकतो. पण आमचं नशीब इतकं चांगलं आहे की सगळ्यांचंच की संग्राम पाटलाची कुस्ती थांबल्यानंतर, संग्राम पाटील थांबल्यानंतर पृथ्वीराज पाटलानं पहिलं इंटरनॅशनल टूर आणली, पहिलं इंटरनॅशनल मेडल आणलं रशियाचं. बरोबर. कुणालाच माहित नव्हतं, कुणालाच माहित नाही. 14 इंटरनॅशनल मेडल आणलेलं तुमचा पोरगा आहे, मग तुम्हाला याचा गर्व आहे का नाही? काय महागर्व आहे, मला चालतं गर्व आहे, पण तसला गर्व नाही. अभिमान आहे, पण गर्व नाही. अभिमान आहे. आणि मोठा अभिमान काय आहे की देश सेवा मिळाली, आपल्या रक्तात आमच्या वंशावळीत आम्हाला देश सेवा मिळाली, हे आम्हाला सगळ्यात मोठा अभिमान. फार मोठी गोष्ट आहे, कारण आता हवालदार या रँकवरती भारतीय सेनेमध्ये यांचा मुलगा आहे आणि ह्याचा एक अभिमान वेगळा असतो. कारण मी सुद्धा भारतीय सेनेत सेवा करून आलेलो आहे. ह्याचा काय अभिमान आहे ते मला पण अनुभव आहे. दुःख आहे पण आनंद पण आहे. दुःख पण आहे आणि आनंद पण आहे. येस सर. आता तुम्हाला जाता जाता हा एक प्रश्न विचारेन, नवीन पिढीतल्या पैलवानांनी कशा पद्धतीने वागावं, काय करावं? नवीन पिढीतल्या मुलांनी नेट वापरावं, इंटरनेट वापरावं, पण मर्यादित वापरावं. चांगलं आहे तेवढंच वापरावं, घ्यावं, कारण आता काळाची गरज आहे, ते लागणारच आहे प्रत्येकाला. पण जे चांगलं आहे ते घ्यावं, अधिक डाईट चांगला ठेवावा स्वतःचा. मेहनत कष्टाला ऑप्शन नाही, ऑप्शनच नाही. शॉर्टकट ह्या जगात नाव करायचं काय, तालीम असून शिक्षण असून त्यात शॉर्टकट नाही, कुठंच सक्सेसला शॉर्टकट नाही. फार मोठ्या गोष्टी आहेत, सक्सेसला शॉर्टकट नाही, फार मोठ्या गोष्टी आहेत. कारण हे मी विवेकानंदांनी एका पुस्तकात लिहिलेलं वाचलेलं आहे. स्वामी विवेकानंद लिहिलेला आहे. काय म्हणते, तुम्हाला जर महान व्हायचं असलं तर तपस्या करायला लागणार, आणि तपस्येला शॉर्टकट नाही. तपस्येचा अर्थ काय, तो तापला तरच शैली होणार आहे तिथपर्यंत जायला. बरोबर. हे स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे. हो, शिवस्वामी विवेकानंद. म्हणजे एक पैलवान सांगतोय बघा, ज्याचा मेंदू गुडघ्यात असतो तो पैलवान सांगतो की विवेकानंद असं म्हटलं. मग आपण कुठेपर्यंत विचार करायला पाहिजे, ही फार मोठी गोष्ट आहे. नवीन पैलवानांना काय संदेश द्यायची, त्यांनी कशा पद्धतीने कुस्ती करावी आणि कशा पद्धतीने गुरुचा आदर करावा, एवढं सांगा. गुरु हा त्यांच्यासाठी, आई वडिलांनंतर गुरु म्हणजे कसं आहे, आई वडील हेच परमेश्वर आहेत प्रत्येकासाठी. बरोबर आहे. आणि गुरु हा महागुरु म्हणजे महापरमेश्वर. कारण सगळं लहानपणापासून आई वडिलांनी सांभाळून गुरुच्या ताब्यात दिलं की गुरूंचं एकच ध्येय असतंय की आपल्याकडे जो आलाय विद्यार्थी, तो पैलवान असून दे, अगर कुठल्याही क्षेत्रात असून दे किंवा शालेय शिक्षण क्षेत्रात असून दे, त्या गुरुजीचं एक ध्येय असतंय की त्यांचा गुरुजींचा फोकस त्यांना पूर्ण करून घ्यायचा त्या मुलाकडनं. तर त्या मुलानं निर्व्यसनी राहायला पाहिजे, महत्वाचं. संगत गुण चांगला ठेवायला पाहिजे, अधिक स्वतःवर लक्ष द्यायला पाहिजे. जो स्वतःकडे लक्ष देईल तो या जगात पुढे चालणार आहे. पृथ्वीराजची कुस्ती महाराज केसरीला गेली, आम्ही स्वतः होतो सगळं तिथं. बरोबर. मी म्हणतो मला जरा वाईट वाटलं का, तर शिवराज रक्षेला एवढ्या मोठ्या महान पैलवानला फायनल हरवलं आणि फायनल न कळत कुस्ती गेली. मी म्हणतो बाळा असं काय झालं, काय म्हणजे मलाच काय समजलं नाही. म्हणजे महाराष्ट्राची फायनल गेली त्यावेळेला. तर मला सांगितलं, म्हणजे मी त्याला लय, म्हणजे मी काय म्हणतोय, त्यानं मला एक सांगितलं. मला म्हणलं पप्पा मला कुस्तीतलं सगळं किताब घ्यायचं आहे. काय सांगितलं, कुस्तीतलं सगळं किताब घ्यायचं. उप महाराज केसरी गेल्यावर काय फिलिंग असते हे मला बघायचं होतं. एवढा मोठ्या मनाचा पैलवान आहे.
खरं होय असं म्हणलं. असं म्हणला माझे पण सगळे आम्ही मी- लेकर एका जागी मी स्वतः पृथ्वीची कुस्ती बघितली काय. होय पृथ्वीराजची कुस्ती ती म्हणजे तशी ती आलेलीच होती. होय होय दादासाहेब की त्या दिवशी त्याचा दिवस चांगला, दादासाहेब लग आणि चांगला. तो माणूस पण पैलवान पण चांगला चांगलाच असतो आहे चांगला. आणि लग पण चांगलं दादासाहेबचं. त्यामुळे दादासाहेब त्यांना हे अशी कुस्ती आली दादाला. पण कोई बात नाही. पण ही फार मोठी गोष्ट पृथ्वी बोलला त्याबद्दल मी त्याचं होय. म्हणजे त्याच्याबद्दल एक अभिमान व्यक्त करतो आणि गर्व व्यक्त करतो. मला पण तो बोलल्यानंतर माझ्या सुद्धा मनात जी स्वतः थोडी वेदना होती की बाबा आपली डबल महाराज केसरी गेली ती सुद्धा निघून गेली. लगेच हा मला पण स्वतःला वाटलं बरोबर आहे. बरोबर. हा जे बोलतोय एकदम बरोबर आहे. का तर सगळं कुस्तीतलं किताब म्हणजे मला ही हरिश्चंद्र मामांची गोष्ट आठवली की हरिश्चंद्र मामांनी गंगावशीमध्ये हरिश्चंद्र मामा सांगायचं झालं तर हरिश्चंद्र मामा काय करायचं सकाळी 15 ते 20 मिनिटं बौद्धिक चाचणी घ्यायची मुलांची. हा. काय चांगलं आहे काय वाईट आहे कशापासून लांब राहावं कशाला स्वीकारा किंवा काय करा तुम्ही किती वेळ द्या कशासाठी काय करा हे सगळं सांगायचं. अशी पूर्व तुटून उठायची. आता खासबाग मैदानाला तयारी चालू केली मी बरं जाऊन आलो वाटलं. बरोबर. तुम्ही परवा तुमची बाईट पण बघितली बरोबर. समाधान वाटलं आणि शाहूराजांच्या योगदानाचं आता कुठे चीज व्हायला लागली असं कोल्हापूरचं वाटायला लागलंय. धन्यवाद साहेब. त्यामुळे लक्ष द्यायला पाहिजे. स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर मी यांचा आभार मानतो. हे पैलवान महाराज केसरी पृथ्वीराज पाटील यांचे वडील आहेत. ही पृथ्वीराजची कमाई आहे. जो 14 वेळा इंटरनॅशनल खेळलाय. महाराज केसरी, उपमहाराज केसरी, महाराज चॅम्पियनाचं 3 पदकं घेतलेला आणि सेना दलामध्ये आता कार्यरत आहे. एक नम्र पैलवान. कालच वारणा नगर येथे कुस्ती एक जबरदस्त केली आणि अनेक नामांकित कुस्त्या केल्या मी स्वतः बघितलेलं आहे. त्यांचे वडील त्यांच्याजवळ मी आलो आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने मुलाखत दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.